सिंहस्थ भूमी नाशिक शहरात एक थरारक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे। येथील प्रसिद्ध कन्नमवार पुलाखाली गोदावरी नदीच्या पात्रात एक अज्ञात महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये कोंबलेला अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानेच हा मृतदेह पुलावरून खाली फेकण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान सफाई कामगार जे आहेत त्यांनी डायल 112ला कॉल केला। एक बॅग आहे त्याच्यामधून स्मेल येत आहे। त्याच्यावर आमचे बीट मार्शल या ठिकाणी आली। त्यांनी चेक केलं की एक्झॅक्ट काय आहे। त्यांनी पाहिल्यानंतर त्यात मानवी बॉडी असल्याचा त्यांना संशय आला। त्याच्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड यांना पाचारण केलं। बॉडी ओपन केली असता ती सदरची बॉडी ही महिलेची असल्याचं दिसून आलं। सध्या या महिलेची ओळख आहे का? ओळख अजून पटलेली नाहीये। सदरची बॉडी ही पीएम साठी पाठवण्यात आलेली आहे। साधारण त्या महिलेचं वय काय असतं? 30 ते 35 वय अंदाजे। ते 8:30-9च्या दरम्यान तिकडं झाडू मारत होतो। झाडू मारता मारता बॅग दिसली तिकडं अनोळखी म्हणून मला वाटलं, संशय आला, वास मारत होता त्या बॅगेचा। तर मी पाहिलं तेवढ्याच्यात त्या बॅगेचा फोटो काढला। पहिले आमच्या सुपरवायझरला कॉल केला। सुपरवायझरला कॉल केला तर ते आले, सुपरवायझर आले, बघितलं तेवढ्याच्यात। मग त्यांनी आमचे मस्के साहेब म्हणून होते ग्लोबलचे, त्यांना फोन केला। मग त्यांनी आम्हाला कॉल करायला लावला 112 नंबरला। 112 नंबरला कॉल केला, तितक्यात मग डिपार्टमेंटवाले आले। काय होती ते तरी कम से कम बॅग आहे ना, ते बॅग होती, बॅग मध्ये गोणी मधून आहे ना बांधून ठेवलेली होती। सुटकेस महिला होती, 38 ते 40 वय साधारण। नाही ते ऑटोमॅटिक निशाणी होती, त्रिशूळ होता राईट हँडला, या बाजूला बांधली होती जखमा वगैरे काही दिसले का? जखमा असं डोकं चिमलेलं होतं असं। आणि आळ्या लागलेल्या होत्या पूर्ण, असं किडे पडलेले। तुमचं नाव? सतीश कैलास घोडुंदे। काय करतो तुम्ही? ग्लोबलला झाडू साफसफाई कर्मचारी।